नमस्कार मित्रांनो, मी सदानंद राहटे यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे। आज मी तुमच्यासमोर एक चांगला विषय घेऊन आलो आहे। तर संकल्पशक्ती, विचारशक्ती या विषयावरती मी बोलण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे। साधारणतः आपल्या जीवनामध्ये जे विचार आपल्या जीवनामध्ये येतात, त्या विचारांच्या मुळाशी काय असतं, हे विचार कसे निर्माण होतात आणि ह्या विचाराचं स्वरूप कसं तयार होतं आणि शेवटाला हे जे विचार आहे ते आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन करतात हे आपल्याला कळत नसतं। म्हणून आपण हे विचार कशा पद्धतीने करायला हवेत आणि ह्या विचारांचं मूळ कुठे आहेत हे शोधून काढल्यानंतर आपल्याला एक चांगली दिशा मिळते आणि आपण त्या हिशोबाने आपलं जीवन जगायला लागतो। आता एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे। ह्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की सुरुवातीला ज्या वेळेला आपल्या मनामध्ये विचार तयार होतात, त्यावेळेला त्याच्या अगोदर मनामध्ये संकल्प निर्माण होतात। एक संकल्प जे तयार होतात ते संकल्पाचे तरंग असतात, त्याच्या वेव्ज असतात आणि ह्या वेव्ज असतात त्याच्या माणसाच्या मनामध्ये तयार होतात। आता ह्या वेव्जना तयार करण्याचं काम कोण करतो? आपला जो आत्मा ह्या ठिकाणी असतो, भ्रुकुटीच्यामध्ये असतो। तर ह्या आत्म्याच्या आतमध्ये मन आहे, बुद्धी आहे आणि संस्कार, जे आपण शिक्षण घेतले ते शिक्षण आहे। हे जे शिक्षण आणि ह्या तीन जे घटक आहेत, ते तीन घटक आपल्या लाईफमध्ये महत्त्वाचं काम करत असतात। आपल्याला माहीत नसतं की तीन घटक आपल्या जीवनामध्ये कसं काम करत असतात। तेच मी आज तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी आता ह्या ठिकाणी उभा आहे। अल्टिमेटली आपण विचार केला की हे जे आत्म्याचे तीन गुण जे आहेत, हे तीन गुण म्हणजे याच्यामध्ये मन हा जो प्रकार आहे, मन हा जो प्रकार आहे तो इनव्हिजिबल आहे। थोडक्यात इनव्हिजिबल म्हणजे दिसत नाही आहे। मन माणसाला न दिसल्यामुळे ते आहे की नाही ह्याचा मोठा प्रश्न पडलेला असतो। आता मन हे काय करतं? मन हे जे आहे हे वाऱ्यासारखं तरंग रूपाने कुठेही जात असतं आणि बुद्धी, जे मनात आलेले जे विचार जे आहेत, हे बुद्धी त्या विचारांना बघण्याचं काम करत असते। मन, बुद्धी आणि संस्कार, तिसरी गोष्ट संस्कार। आपल्या जीवनामध्ये जे आपल्या जन्माच्या अगोदर असणारे जे संस्कार, आपल्या आत्म्यावरती झालेले जे संस्कार, हे संस्कार असतात। हे जे संस्कार जे आहेत, हे महत्त्वाचे संस्कार आपल्याला माहिती नसतात। महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळेला आपण ज्यावेळी आईवडील आपल्या बाजूला असतात, त्यांनी आपल्यावरती काही संस्कार केलेले असतात आणि हे जे संस्कार आहेत, हे संस्कार आपल्या शिक्षणामध्ये गणले जातात। आता शिक्षण कुठलं? तर आपण ज्यावेळी मोठे होतो, ज्यावेळेला आपण शाळेमध्ये जातो, त्यावेळेला शिक्षक आपल्याला काही संस्कार देतात, आपल्याला धडे देतात, अभ्यास देतात। त्याच्यातून माणसाची जडणघडण व्हायला सुरुवात होते, विचाराने माणसाची जडणघडण व्हायला सुरुवात होते आणि हे काम जे आहे हे नेमकं होतच असतं। आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा आहे की आपल्याला जो संस्कार जे आहेत, हे संस्कार आपला समाज पण आपल्यावर करत असतो। म्हणजे आपल्यावरती असे काही प्रिंट आहेत, ते आपल्या आत्म्यावरती किंवा आपल्या स्वस्वरूपावरती, आपल्या मनावरती समाज पण प्रतिबिंबित करत असतो। त्याच्याबरोबर आपले आईवडील पण प्रतिबिंबित करत असतात, आपले प्राथमिक शिक्षक पण प्रतिबिंबित करीत असतात। जसं शिक्षण जसं समाज त्याचा परिवर्तन होत जातो किंवा त्याचं शिक्षणामध्ये वाढ होते, तसं त्याच्यामधले जे संस्काराचं प्रमाण हे वाढलं जातं आणि हे संस्कार अशा पद्धतीने वाढत जातात आणि अशी एक वेळ येते, त्यावेळेला मनुष्याला एक डिग्री मिळते। आता डिग्री दिल्यानंतर मनुष्य काय समजतो? स्वतः एक शहाणा झाल्यासारखं त्याला असं वाटतं की आता मला एक डिग्री मिळाली, मी एक मोठा शहाणा झालो आहे आणि हा शहाणा झाल्याचा जो अनुभव त्याला येतो आणि एक मोठा त्याला एक कॉन्फिडन्स तयार होतो की मी खूप मोठा शहाणा आहे। तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण विचार केल्यानंतर शहाण्यांची काही कमी नाही आहे। मित्रांनो, शहाणा म्हणजे तुम्ही निगेटिव्ह अर्थाने घेऊ नका। मी काय म्हणतो, शहाणा म्हणजे शहाणपण,
आणि शहाणपण निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट निर्माण होते की मला कोणी काही सांगितलं नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर काही निर्णय तो स्वतः घेऊ शकतो, काही निर्णय तो दुसऱ्याच्या ह्याने घेतो, विचाराने घेतो. आणि शिक्षण जरी घेतल्यानंतर तो नेहमी अपुरा पण असतो. काही गोष्टीचं शिक्षण त्याला मिळतं, ते शिक्षणाच्या हिशोबाने तो ठीक असतो, आपले सगळे त्याचे दैनंदिन व्यवहार चाललेले असतात. आणि हे जे शिक्षण जे चाललेलं मिळालेलं असतं त्या शिक्षणाचा वापर तो आपल्या जीवनामध्ये करायला लागतो. ही प्राथमिक बाब आहे शिक्षणाची वापर. त्याच्यानंतर त्याला कुठेही जाताना जर समजा नोकरीधंद्यामध्ये जर जायचं असेल, नोकरीधंदा जर करायचा असेल तर त्याला परत शिक्षणाची आवश्यकता असते. त्या ठिकाणी जाऊन एखाद्या कंपनीमध्ये जर जो गेला तर त्या ठिकाणी सुद्धा ते काम शिकण्यासाठी त्याला 10-12 दिवस म्हणा, 15 दिवस का असेना ते लागतात. म्हणजेच त्याच्या बुद्धीवरती परत एक संस्कार करावे लागतात. त्याच्यानंतर तो एलिजिबल होतो, त्याच्यानंतर त्याला नोकरीमध्ये ठेवलं जातं. दुसरं हे झालं एक प्रकारचं शिक्षणाचं स्वरूप अशा पद्धतीने वाढत जातं आणि त्या हिशोबाने त्याच्याकडे त्याची ॲथॉरिटी किंवा पॉवर किंवा त्याच्याकडे असणारी शक्ती ही त्याला मिळते. आयुष्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो आत्म्यावरती जो परिवर्तनात्मक जो भाग आहे, म्हणजे स्वतःचं शिक्षण, स्वतःचं मन आणि स्वतःची बुद्धी, या 3 अतिसूक्ष्म गोष्टी आहेत. ह्या आपल्यामध्ये वर्क करत असतात, आपल्यावरती काम करत असतात. हे त्या माणसाला माहीत नसतं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे की हा जो मन आहे, या मनाचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा, बुद्धीचा वापर कसा करावा आणि शिक्षणाचा वापर कसा करावा, ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुबत्ता आणि यश कसं मिळवावं हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. समजा एखादी गोष्ट जर तुम्हाला माहिती झाली की तुम्हाला एक नॉलेज इज अ पॉवर म्हटलं जातं, नॉलेज ही शक्ती म्हटली जाते. नॉलेज हे एक जबरदस्त असं टूल समजलं जातं. जर तुमच्याकडे जर शिक्षण असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तर तुम्हाला तुमची वाह झाल्याशिवाय राहत नाही. तर एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, शिक्षणाला किती महत्त्व आहे बघा. म्हणजे संस्कार म्हणजेच शिक्षण, संस्कार म्हणजेच शिक्षण. आणि हे शिक्षण जे आहे, हे शिक्षण मिळाल्यानंतर त्याला त्या क्षेत्रामध्ये आपापली प्रतिबद्धता किंवा त्या क्षेत्रातली पदवी मिळते. आणि ही जी पदवी मिळाल्यानंतर तो त्या क्षेत्रामध्ये वावरू शकतो. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जेव्हा डॉक्टरची पदवी घेतो तेव्हा त्याच्या नावासमोर डॉक्टर ही संकल्पना लागते किंवा डॉक्टर ही पदवी लागते किंवा डॉक्टर हे त्याला टायटल मिळतं. मग हे जे टायटल आहे त्याच्यानंतरच मग त्याला जे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तो ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजेच 5 वर्ष त्याने आपल्या आत्म्यामध्ये मन आणि बुद्धी ह्याचा वापर करून आपल्या आत्म्यावरतीचे प्रिंट तयार करतो. एक प्रकारे आत्म्याची जडणघडण की आत्म्याला थोडक्यात म्हणजे एका साच्यामध्ये टाकलं जातं. म्हणजे त्या आपल्या शिक्षणाला त्या साच्यामध्ये टाकलं जातं. आणि त्याच्यामुळे 4 वर्षांनी का असेना, 5 वर्षांनी का असेना, 10 वर्षांनी का असेना, तो काय होतो तर त्या क्षेत्रामधला तो माणूस पक्का होतो. आणि मग त्याला एक ॲथॉरिटी मिळते की हे जे काम मी करू शकतो. म्हणजेच तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट ही आहे की शिक्षणाला पर्याय नाही. आणि हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण आज जर आपल्याकडे असेल तरच आपण कुठलंही काम करू शकतो. नेमकं आज महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो आहे की आज मी तुमच्याकडे आलो आहे की आज संकल्पशक्ती अशी कशी काम करते. कुठलंही काम करायचं म्हटलं तर संकल्पशक्तीच पहिलं काम करते. संकल्पशक्ती म्हणजे जे काय तुम्ही विचार करता त्या विचारासाठी तुम्ही एक वातावरणाची वाट बघत असता. आणि हे वातावरण तयार झाल्यानंतर आपण त्याच्यावरती विचार करता की हे मी काम करायचं. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी हे करायचं आहे, आपलं एखादं वाहन खरेदी करायचं आहे. मग तुमच्या मनामध्ये काय आला, संकल्प आला.
तुमच्या मनामध्ये काय विचार आला, उदाहरणार्थ एक तुम्हाला टू व्हीलर खरेदी करायची. टू व्हीलर खरेदी केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येते की त्याच्यानंतर त्याच्या मनात येतं की मला ड्रायविंगचं लायसन हवं. लायसन तयार करतो माणूस. त्याच्यानंतर मला आता हे कोण शिकवणार, मग कुठल्या तरी मित्राला त्याला फोन करतो आणि त्याच्याकडून तो शिकून घेतो आणि त्याच्यानंतर तो ड्रायव्हर होतो. ड्रायव्हर झाल्यानंतर मग तो हातामध्ये ते वाहन घेतो आणि मग चालवायला लागतो, मग तो ड्रायव्हर होतो. म्हणजेच काय की प्रत्येक गोष्ट ही पहिली संकल्पाने सुरुवात होते. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते संकल्पाने सुरुवात होते. अशा प्रकारच्या वेव्जने तयार होते, मनातमध्ये तयार होते आणि त्याच्यानंतर आकाराकडे ती हळूहळू वाट चालायला लागते. मग त्याच्यानंतर तो गाडीवरती बसतो आणि तो आपली ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ तुम्ही जर पायी चालत असाल, समजा 10 किलोमीटरचं अंतर, तर तुम्हाला 10 किलोमीटर चालायला किती वेळ लागेल विचार करा. 10 किलोमीटर जर तुम्हाला चालायचे असेल तर स्कूटरवरून चालायचं असेल तर तुम्हाला 10 मिनटं लागतील. पण 10 किलोमीटर जर तुम्हाला स्वतःला जर चालायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 तास लागतील बरोबर. मग हे तुम्ही पायी जाणं हे तुम्हाला किती अवघड असतं. पण ड्रायव्हर झाल्यानंतर त्याचे जे फायदे तुम्हाला मिळतातच ना. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व काय आहे की कुठली गोष्ट तुम्ही करताना त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि हा जो फायदा आहे तो अगोदर आपल्याला माहिती नसतो. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये ना ज्ञानाचं महत्त्व आहेच आहे. म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट एक महत्त्वाची आहे की कुठलंही काम तुम्हाला संकल्पशक्तीने करायचं असतं. मग ही संकल्पशक्ती आपल्या मनामध्ये तयार झाल्यानंतर आपण त्या कामासाठी आपण प्रवृत्त होत असतो आणि हे प्रवृत्त होण्याचं काम आपण सतत करत असतो. आता तुम्हाला ह्या संकल्पशक्तीचा आपल्याला कामासाठी कसा वापर करायचा, तुम्हाला काम हे जे आहे ह्या कामासाठी याचा वापर कसा करायचा किंवा एखादा नवीन धंदा वगैरे काढण्यासाठी ह्या संकल्पशक्तीचा वापर कसा करायचा. दोस्तांनो एकदम सोपं आहे. तुमचं जे विजन आहे ते विजन तुम्ही बनवा. तुम्हाला विजन काय आहे. आता विजन हा शब्द आमका माहिती नाही की मला माहिती नाही. विजन काय आहे मला माहिती नाही. अरे विजन हा इंग्लिशमध्ये शब्द आहे, पण त्याला आपण काय म्हणतो, आपण आपल्या स्वप्नांची एक लिस्ट तयार करतो, त्याला आपण विजन म्हणूया. विजन म्हणजे एक दृष्टीसेप. हे आपल्यासमोर असणारी पुढे असणारी आपण करणारी जे काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण एक लिस्ट बनवतो. त्या लिस्टला आपण काय म्हणतो विजन. आणि हे विजन तयार केल्यानंतर सपोज मी काय म्हणतो, आज तुम्ही वही पेन घेऊन बसा. तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या काही गोष्टी ज्या आहेत करायच्या आहेत ना त्या तुम्ही लिहा. नंबर 1 तुम्हाला घर घ्यायचं आहे. कुठे घर घ्यायचं आहे, किती स्क्वेअर फूटचं घर घ्यायचं आहे, गावी असाल तर किती तुम्हाला जमीन त्याला लागेल याचा तुम्ही लिहा. त्या वहीवरती कागदावरती लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये लागणाऱ्या कुठल्या वस्तू तुम्हाला सोयीसुविधा हव्यात त्या लिहा. म्हणजे एक प्रकार तुम्हाला घर आणि घरानंतर घरात लागणाऱ्या सुविधा या सुविधांचा विचार करून तुम्ही त्या कागदावर लिहिता. म्हणजे एक प्रकारचं तुमचं एक विजन तयार झालं. एक प्रकारची गोष्ट झाली. म्हणजेच आपल्या जीवनामधली ध्येय ही तुमच्याकडे लिखित स्वरूपात असली पाहिजे. मग मी आज सांगतो की तुम्ही जीवनाचं ध्येय जर आज तुम्ही बनवलात तर तुम्हाला एक प्रकारे पहिलं पाऊल पडेल तुमच्या विकासाकडे जाण्याचं. आणि हे जर तुमच्या जीवनामध्ये नसेल तर कदापिही तुम्ही त्या ध्येयाच्या दिशेने जाऊ शकत नाही. तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक लक्षात ठेवावी लागेल की तुम्हाला तुमचं ध्येय जे आहे हे ध्येय तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. चांगल्या पद्धतीने लिहा. त्याच्यासमोर हे सगळी जे ध्येय लिहिताना तुम्ही त्याच्यासमोर हे ध्येय माझं कधी कंप्लीट होईल. उदाहरण तुम्हाला गावाला जमीन घ्यायची आहे तर कधी घ्यायची आहे, त्याला लागणारे पैसे किती आहेत काय वगैरे हे सर्व तुम्ही लिहा. हळूहळू तुमच्या जीवनामध्ये ना त्या गोष्टी तुमच्या जवळ यायला लागतील. कारण तुम्ही जे विचार करता तसं तुम्ही होत राहता. हा सृष्टीचा नियम आहे. म्हणजे जसे तुम्ही कराल तसे तुम्ही व्हाल, जसे तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल. म्हणून तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुमच्या जीवनामध्ये विजनला महत्त्व आहे. आता तुम्ही ना विजन हे बनवण्यासाठी काही आपल्याला
हे लागत नाही, त्रास होत नाही. व्हिजनले लिहिणं जे आहे, हे व्हिजन जे आपण करतो ते व्हिजन आपण बनवतो. त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागतं? एक वही पेन घेऊन बसावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही लिहा ना तुमच्या जीवनामध्ये काय काय कुठल्या गोष्टी करणार म्हणून. आज जर तुम्ही ठरवलात तर तुम्ही उद्या करू शकता, आणि मी आजही नाही ठरवलात तर तुम्ही कधीही करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी काय म्हटलं, तुम्ही आज जर ठरवलात तर तुम्ही ते आयुष्यात करू शकता, आणि आजही ठरवलात नाही तर तुम्ही आयुष्यात कधीही करू शकत नाही. म्हणून तुमच्याकडे तुमच्या जीवनाची दूरदृष्टी आज असली पाहिजे, आणि ती नसेल जीवनामध्ये तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टी साध्य नाही होत. साधे जर केस कापायला जायचे असतील तरी पण त्यासाठी तुम्हाला खिशामध्ये पैसे टाकावे लागतात. त्याच्यानंतर मग सलूनमध्ये जावं लागतं. ही प्रोसेस तयार होते. नंतर तो न्हावी घेतो, वसरा घेतो, पूर्णपणे ते केस काढतो, बरोबर. अशा पद्धतीने त्याला काय ती प्रोसेस लागतं की नाही? 1 तासाची 2 तासाची प्रोसेस आहे की नाही? की असंच होतं, आलं मनात की झालं. तर आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत राव. तुम्ही असा विचार करू नका की माझ्या जीवनामध्ये आज मी विचार केला उद्या जीवनामध्ये होईल. जे तुम्ही आज विचार करत नाही जीवनामध्ये ते तुमच्या जीवनामध्ये कधीही घडणार नाही. हे लिहून ठेवा. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे एक दृष्टिकोन असला पाहिजे, तुमच्याकडे व्हिजन असलं पाहिजे. आणि हे व्हिजन असेल तर तुम्ही काम, धंदा, नोकरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करू शकता. तुम्ही सांगा, तुम्ही नोकरी करता, तर फॉर एक्झाम्पल तुमचं व्हिजन कोणी लिहिलं आहे? ज्या माणसाकडे तुम्ही नोकरी करता त्याने लिहिलं आहे. तो तुम्हाला ज्या दिवशी ज्याप्रमाणे जो बोलवेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्याकडे नोकरीला जाता. पण त्याच्या जीवनाचे स्वप्न पुरी करण्यासाठी तुम्ही त्याला मदत करता, बरोबर आहे. पण तुमच्या जीवनामध्ये जी काय संपत्ती पाहिजे, तुम्हाला घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला मिळवण्यासाठी दोस्तांनो तुम्हाला स्वतःचं विजन तयार करावं लागेल. आणि हे स्वतःचं तुम्ही विजन ज्यावेळी तुम्ही तयार कराल त्यावेळी तुमच्यामध्ये एक दृष्टिकोन तयार होईल, जीवनाचा मंत्र सापडेल, आणि हे जीवन तुम्हाला सहजासहजी पुढे नेता येईल. दोस्तांनो, यासाठी तुम्ही आपल्या जीवनामध्ये गोष्टी लिहा, ठरवा, आणि त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू तुम्हाला एक त्यात मार्ग मिळायला लागेल. आणि हळूहळू तुम्हाला मार्ग मिळता त्याच्यातून सोल्युशन मिळेल. आणि हे सोल्युशन मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सोल्युशन मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये सुरुवातीला एक संकल्प करावा लागेल, आणि तो संकल्प लिखित स्वरूपात असेल तर त्याला दर दिवसाला तुम्ही त्याला ते वाचलं पाहिजे, रिपीट केलं पाहिजे. जसं असं म्हटलं झालं की आपल्या मनामध्ये एका तासाला हजारो विचार येतात की नाही? हे हजारो जे विचार आहेत ते विचार आपल्या जीवनामध्ये येतात. आता हे जे विचार आहेत, सर्व विचार आहेत, त्यातले काही विचार मरून जातात, बरोबर, आणि काही विचार राहतात. म्हणजे विचार जे राहतात ते तुमच्या जीवनामध्ये पुढे येतात. अन्यथा बाकी सगळे विचार, मरून गेलेले विचार आहेत, ते विचार पूर्णपणे नष्ट होतात, आणि आपल्या जीवनामध्ये परत आपली पाठी कोरी होते. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे विचार आहेत, चांगले जे विचार आहेत, जे आपल्या जीवनाच्या प्रगतीचे विचार आहेत, ते विचार कधी वाईप आउट होता कामा नयेत. म्हणजे ते पुसले जाता कामा नयेत. आणि पुसले न जाण्यासाठी तुम्हाला ते पूर्णपणे तुमच्या वहीवरती पहिल्या तुमच्या स्वतःच्या हाताने सुंदर अक्षरात लिहावे लागतील. आणि त्या दिवशी जी गोष्ट तुम्ही रिपीट करता ती तुमच्या जीवनामध्ये घडतेच. मैं दावे के साथ आपको बोलता हूँ, जो आप सोचते हो ना तो वो हो ही जाएगा. अगर आप सोचते नहीं है तो आप कुछ नहीं कर सकते. इफ़ यू थिंक यू कैन, इफ़ यू डोंट थिंक यू डोंट. जो आप सोच सकते हो कर सकते हैं, मगर आपने कुछ सोचा भी नहीं भाई तो अपने जीवन में कैसा होगा? हम बोलते हैं अरे उसने गाड़ी लिया, उसने घर लिया, उसने ये प्रगति किया, वो किया, ये किया. अरे ये सब सारी चीज़ें जो हम करते रहते हैं, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं. आणि त्याला म्हटलं अरे आमच्या कोकणामध्ये ना एक महत्त्वाची गोष्ट आहे, एखाद्याने गाडी घेतला ना तर म्हणलं अरे बाप रे,
त्यांना काहीतरी वायंगा भूतबीत आणला नसणार हा, म्हणून तर काय माहिती आहे, म्हणून त्याने एवढी त्याची प्रगती झाली, लवकर प्रगती केली. अरे त्यामागे त्याने काहीतरी प्रयत्न केले असतीलच ना. असं जर भूताखेतांच्या गोष्टी ज्या आहेत याच्याने जर त्याची प्रगती झाली असते ना तर सगळ्यांनी केली असती दोस्तांनो. म्हणून एक लक्षात घ्या, काही करण्या अगोदर त्याच्या मागे ब्ल्यूप्रिंट असणे आवश्यक आहे. त्याच्या जीवनामध्ये संकल्प असणं जरूर आहे. त्यासाठी मग त्याच्या मागून मग मेहनतीची आवश्यकता आहे. आणि जर मेहनत केली तर ते स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगू, जे जीवनामधल्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जे झालेल्या आहेत, त्या जीवनामधल्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्ही विचार करा. त्या गोष्टी पूर्वी पण झालेल्या होत्या आणि आता पण झाल्यात. काही गोष्टी सहजासहजी होतात, त्याला आम्ही बाय डिफॉल्ट म्हणतो. सहज झाल्या गोष्टी त्या, जसे आपण जन्माला आलो, सहज जन्माला आलो. पण जन्माला आल्यानंतर त्या डिफॉल्ट आल्यानंतर परमेश्वराने आपल्याला ज्या ठिकाणी जन्म दिला आहे त्या ठिकाणी आपल्याला देवाने आपल्याला सगळं काय शरीरामध्ये दिलं आहे, विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. आणि या विचार करण्याच्या शक्तीतून आपल्याला ज्ञान हे आपण मिळवल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. आणि हे साध्य करणं अतिशय सोपं काम आहे दोस्तांनो. म्हणून त्यासाठी तुम्ही तुम्हाला मी सांगतो, तुम्ही एक विजन बनवा. आज मी म्हणतो एकच स्वप्न लिहा आणि त्या स्वप्नाची तारीख लिहा आणि त्या तारखेप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात करा. ही एक उदाहरणार्थ तुम्हाला एखादी समजा तुम्हाला कार घ्यायची आहे, तर कुठली कार घ्यायची आहे इथपासून सुरुवात करा. त्या कारचा फोटो मिळवा, ती प्रतिमा मिळवा आणि त्याच्यानंतर बोलता विचार करता विचार करा, ही कार माझ्याकडे आली आहे, अशा पद्धतीने विचार करा. तेव्हाच ती कार तुमच्या जन्मामध्ये येऊ शकते, अदरवाईज येणारच नाही. म्हणून त्या विचारांची शक्ती जी आहे ही विचारांची शक्ती अमोघ आहे, अप्रतिम आहे. त्याचा वापर करून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर तुमच्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य होईल. मी काय म्हणतो, अशक्य ते शक्य होईल. आणि हे अशक्य ते शक्य होण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. परंतु सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुठली गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला जाज्वल्य इच्छाशक्तीची गरज आहे. जर ती वस्तू तुम्हाला पाहिजे असेल तर ती वस्तू पाहिजे असेल, मनापासून तुम्हाला वाटलं पाहिजे तरच ती तुमच्या जीवनामध्ये येऊ शकते. किंवा तुम्हाला जर एखादी नोकरी मिळवायची असेल तर ती नोकरी तुम्हाला किती पगाराची मिळवायची हे तुम्हाला अगोदर सुरुवात करावी लागेल. आज आपण जातो आणि समोरच्या व्यक्तीला म्हणतो, हे नोकरी आहे का, नोकरी मिळेल का, हो समोर मिळेल, पगार किती, 5,000, हे नाही जमणार. अरे पण तू मनात ठरव ना पहिला की तुला किती पगार पाहिजे, 20,000 पाहिजे, 25,000 पाहिजे, 30,000 पाहिजे. आणि त्या हिशोबाने ह्या पुऱ्या विश्वामध्ये तुझे विचार पाठव, बघ काय होतं ते. त्याच्यानंतर तुम्हाला अशाच व्यक्तीकडून फोन येईल की तुम्हाला 30,000, 40,000, 50,000 पगार देणार, अशाच माणसाचा तुम्हाला फोन येईल. तुम्हाला 5,000 वाल्या माणसाचा फोन येणार नाही. आज आपण असं ठरवलं नाही आहे की मला किती हजाराची नोकरी हवी आहे, हे आपण ठरवलं नाही आहे. दोस्तांनो, या ठिकाणी शिक्षणाची आवश्यकता नाही आहे. शिक्षणाची आवश्यकता इथं नाही आहे. इथे फक्त तुमच्या विचारशक्तीची आवश्यकता आहे. आणि ही विचारशक्ती जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या जीवनामधले स्वप्न साकार करू शकतात. पण तुम्हाला सांगतो, कुठलंही काम करण्या अगोदर ते तुम्ही मूर्त स्वरूपामध्ये तुम्ही ते लिहिलं पाहिजे, त्याचं एक विजन तयार केलं पाहिजे. आणि विजन तयार केल्यानंतर मग ती गोष्ट हळूहळू घडायला लागते. तुम्ही म्हणाल जीवनामध्ये कुठल्या गोष्टी सहजासहजी होतात का? बिलकुल नाहीत. मोठ्या गोष्टी ना सहजासहजी नाही दोस्तांनो होत. सहजासहजी ना जन्म मिळतो. तर जन्म मिळाला ना त्या माणसाला, तो जन्म मिळाला ना तर मोठ्या कुळात मिळतो. म्हणजे गोल्डन प्यून इन माउथ, गोल्डन प्यून इन माउथ म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन. त्याला काय करावं लागत नाही भाऊ, ते त्याच्या कर्माने आलं आहेत सगळं. ते ज्याला मिळालं ना त्याच्या कर्माने मिळालं आहे, त्याच्या पूर्व पुण्याने त्याला मिळालं आहे. त्याला काय करावं लागत नाही. लाखो रुपये पहिले त्याच्या हातामध्ये आहेत. त्याने ते कर्म केलेले आहेत, त्याने अगोदर केलं आहे, त्याला त्या घरामध्ये जन्म मिळाला आहे, तर त्याच्यामागे त्याची पुण्यही आहे दोस्तानो. तुम्ही असं समजू नका कुठली गोष्ट सहजासहजी होते, नाही. उदाहरणार्थ धीरूभाई अंबानीचं तुम्ही आज जर उदाहरण घेतलं, आज पेट्रोल पंपावरचा जो माणूस आज करोडाचं साम्राज्य आहे दोस्त, करोडाचं साम्राज्य आहे दोस्त. हा असं नाही होत. त्यांचं आत्मचरित्र वाचा, तुम्हाला समजेल की मनुष्य मोठा होण्यासाठी काय प्रयत्न करतो.
आज जर तुम्ही जो आज तुम्ही विचार केला तो विचार लगेच फळाला येत नाही आहे. असं शक्य नाही आहे. त्याच्यामध्ये काहीतरी टाईम जातो, वेळ जातो आणि हा वेळ महत्त्वाचा असतो. म्हणून तुमच्याकडे ना प्लॅनिंगची आवश्यकता आहे. तुम्ही प्लॅन करा. कुठली गोष्ट तुम्हाला मिळवायची नाही ती प्लॅन करा. त्यानंतर इमॅजिन करा ती गोष्ट माझ्याकडे आहे अशा पद्धतीने इमॅजिन करा आणि ती इमॅजिन केल्यानंतर ती गोष्ट तुमच्याकडे येते. दोस्तांनो, ही गोष्ट मी स्वतः करून बघितलेली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे, जी गोष्ट तुम्ही विचार करू शकत नाही, हे मी होऊ शकत नाही, तर ते होणार नाही आणि हे होणार आहे तर होऊ शकतं. कारण असंच म्हटलं जातं की जे तुम्ही त्याचे विचार कराल तसंच होईल. म्हणतात ना, तूच आहे स्वजीवनात शिल्पकार. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार कसे, तर तुम्हीच जे विचार केलात आणि ते विचार आयुष्यामध्ये उतरण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलात. म्हणून म्हटलं जातं की तूच आहे स्वजीवनाचा शिल्पकार. म्हणून अशा पद्धतीने कुठलंही काम करताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की आयुष्यामध्ये विजन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर विजन आपल्या आयुष्यामध्ये असेल तर आयुष्यामध्ये कुठली गोष्ट असाध्य राहणार नाही आणि तुम्हाला जे काय पाहिजे आहे ते तुम्हाला मिळेल. म्हणून त्यासाठी तुम्हाला विजन पाहिजे आणि विजन तुम्ही तयार केल्यानंतर ते विजन परिपूर्ण होण्यासाठी काय काय आवश्यकता आहे हे तुम्ही विचार केलात तर ते पुरं होऊ शकतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे करा आणि हे विजन तयार करा आणि विजन तयार केल्यानंतर तुम्ही ते दर दिवशी वाचा, दर दिवशी रिकॉल करा. स्वतःच्या मनाला सांगा की बाबा हे मला करायचं आहे म्हणून. तरच तुमच्या जीवनामध्ये घडेल दोस्तांनो, नाहीतर नाही घडणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये असाध्य असं काय नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. जीवनामध्ये असं अशक्य असं काम नाही. म्हणून म्हटलं ना, अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामी मी म्हटलं त्याच्यामध्ये. स्वा म्हणजे उपरवाला आणि मी म्हणजे आत्मा मी. स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी आणि तोच समर्थ आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ असं म्हटलं जातं. म्हणून श्री स्वामी समर्थांच्या ह्या शब्दामध्येच हा एवढा मोठा अर्थ लपलेला आहे. म्हणून तुम्ही करा आणि त्याच्यामागे ईश्वराची तुम्हाला चेतना मिळेल, तुम्हाला ताकद मिळेल आणि तुमचं जे आयुष्यामधलं स्वप्न ते साकार होईल. हे मी तुम्हाला सांगतो. हे एवढं सांगून मी माझे हे 4 शब्द जे आहेत हे मी आज पुरे करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सुखी राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, बाहेर फिरू नका उगाचच आणि जो कोरोना आजार जो आला आहे त्याला तुम्ही पळवून लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.